नमस्कार, रोखठोकवर आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. कोपर्डीतल्या बलात्कारानंतर महिलांवरच्या अत्याचाराचा मुद्दा माध्यमातून पुन्हा एकदा ऐरणीवर आला. महिलांवरचे अत्याचार वाढतात, त्याचवेळी पीडित महिलांना न्याय देण्यासाठी झटपट फास्ट इन्स्टंट उपाय देखील आमच्या समोर येत आहेत. बलात्कार केला तर हातपाय तोडा, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना भर चौकात चोप द्या, अशा जालीम उपायांवर अंमलबजावणी देखील आता सुरू झाली आहे. महिलांच्या विविध प्रश्नांवर अनेक सामाजिक कार्यकर्त्या वर्षानुवर्ष लढा देत आहेत. मग त्यांच्यावरचे लैंगिक अत्याचार असोत, घरगुती हिंसाचार असो, अपंग, घटस्फोटित, विधवा, HIV पॉझिटिव्ह महिलांच्या अडचणी असोत, कामगार म्हणून महिलांना नाकारले जाणारे हक्क असोत किंवा महिलांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा असो. गेली अनेक वर्ष विद्या बाळ, रजिया पटेल, मुक्ता मनोहर, सीमा साखरे, रूपा कुलकर्णी, नसीमा हुजरुक, रुबिना पटेल, मुमताज शेख, निर्मला पुरंदरे, महिलांच्या चळवळीत सेवाभावी वृत्तीनं झटणाऱ्या या कार्यकर्त्या, त्यांनी संघर्षाचा सनदशीर मार्ग स्वीकारला. एकीकडे महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळींचा हा इतिहास आहे, त्याचवेळी तृप्ती देसाईंनी मात्र हिंसाचाराचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे अर्थातच त्यांना झटपट प्रसिद्धी मिळण्याची सोयही झाली. एकीकडे सेवा आणि संघर्षाचा सनदशीर मार्ग काहीसा टिकाऊ, समयीच्या प्रकाशासारखा, तर दुसरीकडे हिंसाचाराचा हा एक क्षणिक समजला जाणारा मार्ग दिव्यांच्या झगमगडासारखा, असं म्हणूया आपण. हे दोन्ही मार्ग आज प्रेक्षको मी तुमच्या समोर मांडणार आहे. त्यातला कोणता मार्ग योग्य आणि कोणता अयोग्य याचा निर्णय तुम्हीच प्रेक्षकांनी करायचा आहे. आज हिंसेच्या मार्गाला राजाश्रय का मिळतोय? आज अशा प्रकारच्या गोष्टी करायला राजकीय महिला नेत्या का बरं पुढे येत आहेत? राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी थेट कायदा हातात का घेऊ लागलेत? 2 मिनिटात मॅगी तयार होते, तसाच तुम्हा आम्हाला लोकांनाही इन्स्टंट न्याय हवाय का? कोर्टामध्ये वर्षानुवर्ष केसेस प्रलंबित जातात, तारीख पे तारीख. त्याच्याऐवजी मीडियामध्ये ट्रायल होऊन भर चौकात शिक्षा व्हावी असं लोकांना का वाटतंय? हिंसक कार्यकर्त्यांना प्रसिद्धी देणारा आमचा हा मीडिया अशा घटनांना जबाबदार आहे का? तृप्ती देसाईंसारख्या कार्यकर्त्यांकडे महिला आपली गाराणी का घेऊन जातात? राज्य महिला आयोगाकडे दाद का मागत नाहीत? पोलीस यंत्रणेवरचा त्यांचा विश्वास उडालाय का? कायद्यानं न्याय मिळणार नाही अशी लोकांची दृढ भावना झाली आहे का? तृप्ती देसाईंसारख्या कार्यकर्त्यांचा देखील घटनात्मक, सनदशीर, कायदेशीर मार्गांवर भरोसा राहिला नाहीये का? संवाद समन्वयाचा मार्ग पूर्णपणे बंद झालाय का महाराष्ट्रातून? कामातून प्रसिद्धी मिळवायची की प्रसिद्धीसाठी काम करायचं? एक प्रकारे कायदा हातात घेऊन महिलांवरचे अत्याचार थांबणार आहेत का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात हिंसेला राजाश्रय. हिंसेला राजाश्रय, सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. माझ्याकडे पिस्तूल असतं तर मी नरेंद्र मोदींना गोळ्या घातल्या असत्या. विजय तेंडुलकर. बलात्कार करणाऱ्यांचे हातपाय तोडा. राज ठाकरे. आंख के बदले आंख आणि खून के बदले खून या थाटाची ही वक्तव्य. हिंसाचाराचं खुलेआम समर्थन करणारी, कायद्याच्या राज्याच्या चिंधड्या उडवणारी. हे असले बलात्कार ज्या प्रकारे त्या मुलीला मारले, हात पाय छाटून टाकले पाहिजे त्या लोकांचे. ते बघून कोणाची परत हिंमत होणार नाही महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. राजकीय नेते अशा प्रकारची भडक भाषा वापरून जनमत भडकवत असतात. मतपेटीच्या राजकारणासाठी अशा भडकाऊ भाषणांचा वापर होतो. पण आता स्वतःला समाजसेविका म्हणवणाऱ्या महिला कार्यकर्त्याही थेट कायदा हातात घेऊ लागल्या आहेत. लग्नाचा आमिष दाखवून एका मुलीशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप असणाऱ्या श्रीकांत लोंढे नावाच्या तरुणाला तृप्ती देसाईंनी भर चौकात मारहाण केली. पुण्याजवळच्या शिक्रापूरमध्ये हा तालिबानी प्रकार घडला. मुलाच्या वडिलांना फोन केला होता, त्यांनाही सांगितलेलं होतं की आपण त्यांचं लग्न लावून द्या, परंतु त्यांचंही म्हणणं होतं की आम्ही काही लग्न करणार नाही, आम्ही जे आहे ते पैसे देऊनच हे प्रकरण मिटणार आहोत, आमचा मुलगा आत गेला तरी चालेल. म्हणजे एवढी जी आहे ती आडीरवेची भाषा त्यांची होती. आणि पोलिसांचं म्हणणं होतं की त्याला जर लग्न करायचं नसेल तर आम्ही काहीच करू शकत नाही. त्यांनी लिहून दिलं, आम्ही त्याला ठराविक मुदती दिल्या, अजून मुदती देऊ. मग हे जर असंच चालत राहिलं तर मग कायदा गेला कुठं? म्हणजे आज जर ती माझ्याकडे आली नसती, त्या मुलीला आत्महत्या करून तिला जीव गमवावा लागला असता. आणि मग आपण काय करतोय? आणि याच दरम्यान, या 2 वर्षाच्या दरम्यान आणि 2 मुलींशी जे आहेत त्यांनी असेच शारीरिक संबंध ठेवले. तर तेव्हा मात्र मग ती चीड जी आहे ती आली आणि मग आम्ही भर रस्त्यात जाऊन जे आहे त्या अशा पद्धतीने आम्हाला कायदा हातात घ्यावा लागला. तृप्ती देसाईंनी भर चौकात त्या तरुणीला दिलेला चोप ही स्टंटबाजी नाही तर दुसरं काय? पोलीस नावाच्या यंत्रणेवरचा लोकांचा विश्वास कमी झालाय का?  का?                                                                                                                                  अशा प्रकारे सगळ्यांनीच कायदा हातात घ्यायचं ठरवलं तर काय अराजक माजेल?
आणि चौका चौकात असे सगळेच शरिया कायद्याप्रमाणे वागू लागले तर कायद्याचं राज्य मोडीत निघणार नाही का? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. हिंसेला राजाश्रय या विषयावरचा आपण रिपोर्ट पाहिलात. अलीकडच्या काळातल्या हिंसेच्या घटना आपण पाहिल्यात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई. तृप्ती देसाई, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका, विचारवंत विद्या बाळ. पुण्याहून ते आपल्याबरोबर या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. विद्या बाळ, आपलं या कार्यक्रमात स्वागत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या देखील आपल्याबरोबर आहेत. विजयाजी आज स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर आहेत. विजयाजी, आपलं स्वागत. आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, विचारवंत मंगळा खिवनसरा या देखील आपल्या बरोबर आहेत. अलीकडच्या काळामध्ये महिलांवरच्या अत्याचारात जशी वाढ झाली तशीच अशा प्रकारच्या गुन्हेगारांना ज्या प्रकारची शिक्षा मिळावी त्या शिक्षेमध्ये हिंसेचा अवलंब करण्याचं प्रमाण देखील तितक्याच प्रमाणात वाढलं. आत्ता ताजी घटना घडली ती म्हणजे तृप्ती देसाई यांनी एका महिलेवर झालेल्या अत्याचारामुळं एका कथित आरोपीला त्यांनी भर चौकात बदलून काढलं. याचीच आपण चर्चा करणार आहोत की हे सगळं असं का घडतंय. सनदशीर मार्गांवरचा लोकांचा विश्वास उडत चाललाय का? यातला जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो मुद्दा आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे, महिलांच्या प्रश्नावर हिंसेला समर्थन मिळतंय का? महिलांच्या प्रश्नावर हिंसेला समर्थन मिळतंय का? आपण थेट जाऊया तृप्ती देसाई यांच्याकडे. तृप्ती देसाई, पीडित महिलेला लग्नाचं आमिष दाखवून त्या आरोपींनी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि एक प्रकारे त्या मुलीची फसवणूक केली. तशाच प्रकारची फसवणूक त्यांनी आपल्या म्हणण्यानुसार 2-3 महिलांच्या बाबतीत केली. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आपल्याकडे यापूर्वी कधीही शासन झालेलं नाही कायदेशीर मार्गाने? कायदेशीर मार्गाने शासन झालेलं आहे, परंतु आपण बघितलं असेल की नंतर आरोपी जे आहे ते सुटलेले आहेत. त्यांना जी आहे ती फाशीची सजा असेल किंवा अशा पद्धतीचे गंभीर असे जे आहे ती शिक्षा झालेली नाहीये. आणि आज या घटनेमध्ये अशा पद्धतीने रौद्र रूप धारण करण्याचं कारणच हे होतं की त्या मुलीला वारंवार मी लग्न करतो म्हणून तो सांगत होता. आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी जेव्हा तिला दिवस गेले तेव्हा तिला गर्भपात करायला जबरदस्ती लावला. ती गर्भपात करायला तयार नव्हती आणि तू गर्भपात कर, आता मला मूल नकोय आणि त्याच्यानंतर आपण लग्न करू असं सांगितलं. त्यानंतर ती पोलीस स्टेशनला 2-3 वेळा गेली. पोलीस स्टेशनने दोघांना बोलवून घेतलं. तिथंही त्यांनी खोटं लिहून दिलं. तिथंही त्यांनी सांगितलं की मी तिच्याबरोबर लग्न करायला तयार आहे. पण बाहेर येऊन तिला तो वारंवार धमक्या देत होता, तिला मानसिक त्रास देत होता. आणि जेव्हा ती 22 तारखेला माझ्याकडे आली तेव्हा तिने सर माझ्याकडे अर्ज दिला आणि तिने सांगितलं की आता महिला संघटना जर माझ्यासाठी काही करत नसतील तर मात्र पुढच्या आठवड्यापर्यंत मी जगणार नाही, मला आत्महत्या करायची वेळ येईल आणि त्या मुलीचा जीव जाऊ नये, तिला न्याय मिळवून द्यावा. आणि अशी जी मुलं आहेत, हे जे नराधम आहेत, अशांना भर चौकात जर आपण चोप दिला तर नक्कीच अशा प्रकारे मुलींकडे वाईट बघण्याची जी वृत्ती त्यांची आहे त्याच्यामध्ये कमतरता येईल. आणि कायद्यावर विश्वास आहे, न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, परंतु या ज्या घटना घडतायत, कोपर्डीचं प्रकरण असेल, तुम्ही एखाद्या महिलेवर अन्याय करणाऱ्या, अत्याचार करणाऱ्या एका आरोपीला कशा प्रकारे सजा दिलीत याचं आपण काय म्हणू, याच्या मागचं तुमचं जे हिंसेचं एक तत्वज्ञान आहे, त्याच्या मागची जी तुमची एक भूमिका आहे ती सांगितलीत. परंतु पोलिसांनी लक्ष दिलं नाही. एक क्षणभर मी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता मान्य करू शकतो, कारण अशा प्रकरणामध्ये पोलीस अनेकदा लक्ष घालत नाहीत. ही वस्तुस्थिती वारंवार समोर आली आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे तृप्तीजी की आपल्याकडे गेले अनेक वर्ष रिक्त असलेलं राज्य महिला आयोग आहे, त्याचं अध्यक्षपद आहे. त्या अध्यक्षपदावर आता विजया रहाटकर आहेत. कधीतरी असा अनुभव आलाय राज्य महिला आयोगाचा की त्यांच्याकडे तक्रार केली आणि त्यांनी दखल घेतली नाही, किंवा या प्रकरणामध्ये त्यांच्याशी संपर्क साधावा किंवा राज्य महिला आयोगामार्फत त्या मुलीला न्याय मिळेल, पोलिसांना कारवाई करायला भाग पाडता येईल, असा विश्वास नाही वाटला आपल्याला?
नाही, मला अजिबातच राज्य महिला आयोगावर विश्वास वाटला नाही. त्यांना तक्रार करावी असं अजिबात वाटलं नाही, कारण अनेक गुन्हे त्यांच्याकडे जातात, परंतु त्याचं पुढं काय होतं आपण बघितलं असेल. जेव्हा सलमान खाननी जे स्टेटमेंट केलं तेव्हा मात्र राज्य महिला आयोग तुटून पडला. पण कोपर्डी प्रकरणामध्ये विजया रहाटकर किती दिवसांनी गेल्या हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे राज्य महिला आयोग, त्याच्यापेक्षा त्याचं नाव असंवेदनशील महिला आयोग असं करावं लागेल. अनेक वर्ष तर हे खातं रिक्तच होतं, त्याच्यामध्ये कोणी नव्हतंच. परंतु आता सुद्धा या अशा घटना घडतायत. आणि राज्य महिला आयोग, मी मसूच्या वाडीला सुद्धा विजयाताई आलेल्या होत्या, तेव्हा सुद्धा त्यांनी बरीच आश्वासनं दिली. पण राज्य महिला आयोगाने काय केलं, त्या मुली कॉलेज सोडून परत त्या दुसऱ्याच गावात गेल्या. म्हणजे तिथं सुद्धा राज्य महिला आयोग काही करू शकलं नाही. कोपर्डी प्रकरणामध्ये पण सगळ्यांच्या उशिरा जे आहे ते राज्य महिला आयोग पोचलं. आणि मग तिथं जर जनता रस्त्यावर उतरली, राज्य महिला आयोगाच्या नाकर्तेपणाबद्दल आणि राज्य महिला आयोगाने आपली विश्वासार्हता कशी गमावलेली आहे हा मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे. आपल्यासोबत विजया रहाटकर आहेत. विजया रहाटकर, कोपर्डी प्रकरणामध्ये तुम्ही उशिरा गेलात, त्याहीपेक्षा सुद्धा सलमान प्रकरणात तुम्ही ताबडतोब प्रतिक्रिया दिलीत. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, भर चौकात एखाद्याला मारलं तर त्याला नक्कीच प्रसिद्धी मिळते. तसं सलमान खानवर आपण एखादं ट्विट केलं, सलमान खानवर आपण एखादा आक्षेप घेतला की माध्यमं लगेच तो उचलतात, क्षणात प्रसिद्धी. इकडेही तेच, तुमच्याकडेही तेच. आज त्या पीडित महिलेला तृप्ती देसाईंकडे जावंसं वाटलं, पोलिसांकडे जाऊन न्याय मिळत नाही, म्हणून राज्य महिला आयोगाकडे जावंसं वाटलं नाही. ही वस्तुस्थिती मान्य कराल? नाही उदयजी, ही वस्तुस्थिती बिलकुलच मान्य होणार नाही. याची कारणं आहेत की राज्य महिला आयोग हा घटनेनं बनलेला असा आयोग आहे जो महिलांच्या संरक्षणाकरता, त्यांच्या हिताकरता काम करतो. आणि ज्या ज्या वेळेला राज्य महिला आयोगाकडे अशा केसेस येतात त्या त्यावेळेला त्याची दखल घेतली जाते. टीका करायला काहीच लागत नाही आहे. कोपर्डी प्रकरणामध्ये आम्ही तिथं गेलो, तिथं कशा पद्धतीने काम करायचं आहे, काय झालेलं आहे याची सगळी आम्ही माहिती घेतली आणि त्याच्यावर नंतर पुन्हा जाऊन आम्ही ॲक्शन घेतल्या. मसूच्या वाडीमध्ये आम्ही हेच केलं. मसूच्या वाडीमध्ये जेव्हा असं वाटलं की मुली आता शिक्षणाला, शाळेत जायला पालक तयार नाहीत त्यांना पाठवायला, त्यावेळेला आम्ही तिथं गेलो. तिथं आम्ही सांगितलं की आम्ही ह्या गोष्टी करू आणि आम्ही त्या केल्या. मला एक असं वाटतं की बऱ्याच वेळेला लोकांना यंत्रणांच्याकडे जाणं सोयीचं वाटत नाही, कारण यंत्रणांच्याकडे जर गेलं ना तर त्यांना प्रसिद्धी मिळत नाही. आणि प्रसिद्धी मिळत नाही म्हणून नाव मिळत नाही म्हणून यंत्रणांच्याकडे जाणं नको, हातामध्ये कायदा घ्यायचा आणि कायदा घेऊन अशा पद्धतीने लोक वागतात. तुमचा रोग कोणावर आहे हे अगदी स्पष्ट आहे. परंतु एखाद्या सलमान खानच्या प्रेस कॉन्फरन्स मधल्या एका वक्तव्यावर तुम्हाला ताबडतोब रिॲक्शन द्यावीशी वाटते, हे कशाचं लक्षण मानायचं मग? हे कुठल्या सिद्धीचं लक्षण आहे का प्रसिद्धीचं लक्षण आहे? हे लक्षण आहे संवेदनशीलतेचं. हे लक्षण संवेदनशीलतेचं याकरता आहे की सलमान खान जेव्हा महिलांच्या बाबतीमध्ये असंवेदनशील असे उद्गार काढतात तेव्हा त्यांचं 1 नाही 2 नाही 100 नाही, त्यांचे करोडो चाहते ते ऐकत असतात. आणि त्या करोडो चाहत्यांना काय हा मेसेज द्यायचा आहे की महिलांच्या बाबतीमध्ये तुम्ही काही पण बोला, आम्ही त्यांना मोकळं सोडणार आहोत आणि तुम्ही महिलांच्या बाबतीमध्ये काही बोलायला मोकळे आहात? त्याचं पुढे काय झालं? तुम्ही नोटीस पाठवली, पुढे काय झालं? त्याला केराची टोपलीच दिसली ना? नाही, नक्कीच अजिबात त्याला केराची टोपली दिसलेली नाहीये. हे संपूर्ण प्रकरण चालू आहे. आपल्याला कल्पना आहे उदयजी की या सगळ्या विषयांमध्ये आम्हाला अभ्यास करावा लागतो आणि मग निर्णय घ्यावे लागतात. सध्या आयोगापुढे हे प्रकरण आमच्याकडे अभ्यासाकरता चालू आहेत, पण याच्यासोबतच आयोगाकडे अनेक इतरही प्रकरणं येतात ज्याच्याकरता आम्हाला काम करावं लागतं. या दोन्हीचा बॅलन्स करून आज आयोग काम क्षणभर तरी मान्य केलं तरी तृप्ती देसाईंकडे जी महिला आली ती महिला तुमच्याकडे का नाही आली हा खरा सवाल आहे. मला तर असं वाटतं की खरं तर त्यांनी आमच्यापर्यंत यायला हवं होतं. मला असंही वाटतं की त्या नाही आल्या तर मला असं वाटतं की आमचे अजून प्रयत्न होणं आवश्यक आहे. मला हे नक्की वाटतं, कारण मुंबईमध्ये महिला आयोग आहे, कदाचित महिला आयोग त्यांना माहिती नसेल, कदाचित त्यांना मुंबईपर्यंत येता आलं नसेल, माहिती असेल तरी त्यांच्या अडचणी असतील. तर आम्ही अशा पद्धतीने हे जर होत असेल तर आम्हाला अधिक सक्षम व्हावं लागेल. जायला हवं, मान्य करते, पण याचा अर्थ असा होत नाही की महिला आयोगाकडे जर नाही आलात तर तुमच्याकडे यंत्रणाच नाहीये. अनेक यंत्रणा आहेत महिलांच्या करता सक्षम आहेत, ज्या महिलांना कायद्याने संरक्षण देत आहेत. पोलीस आहेत, एखाद्या संबंधित पोलीस स्टेशनला नाही ऐकलं तर वरचे अधिकारी आहेत. याच्याशिवाय राज्य महिला आयोग आहेत, अजून इतर वेगवेगळे सगळे कमिशन्स आहेत. या अनेक ठिकाणी त्यांना दाद मागता येऊ शकली असती. विद्या बाळ आपल्या बरोबर आहेत. विद्या बाळ, गेले जवळपास माझी माहिती बरोबर असेल तर 5 दशकं किंवा त्याहून अधिक काळ आपण महिलांचे प्रश्न आणि एकूणच शोषितांच्या वंचितांच्या साठी त्यांचा आवाज बनवच्या 5 दशकातली
आपण सोडवायचा नेमका कसा प्रयत्न केलात? आपण कधी कोणाला रस्त्यावर नेऊन चपलेनं मारताना आम्हाला का बरं दिसलं नाही? कारण तो अतिशय सोपा आणि चटकन न्याय मिळवून द्यायचा मार्ग आहे असं वाटत नाही आपल्याला विद्याताई? आता तृप्ती ज्या प्रकारे वागली त्याच्यामागे केवळ प्रसिद्धीचा स्टंट आहे असं मी म्हणणार नाही. कारण शनी शिंगणापूर आणि या प्रकरणामध्ये जेव्हा ती खरोखरीच तिथे लढायला गेली, मंदिर प्रवेशाला गेली, कायदा असून सुद्धा कायद्याच्या विरोधात पोलीस यंत्रणा वागली आणि तिला मारहाणही सोसावी लागली. त्यावेळेला लोक म्हणले प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा स्टंट वाटला तरी याच्यात एक धोका आहे, तो तिने पत्करला. याचा अर्थ मी तिने केलेल्या हिंसेचं अजिबात समर्थन करत नाही. माझा मार्गच हा अहिंसेचा आहे आणि कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने जावं हाच आपला मार्ग आहे, याच्यावर माझी श्रद्धा आहे. पण एक गोष्ट आपल्याला याही वेळेला लक्षात घेतली पाहिजे की ज्या प्रकारे अशा प्रकारचं एक धाडस करणं किंवा एक प्रकारचं धोका पत्करणं कोणीही स्त्रिया किंवा पुरुष करतात आणि कायदा हातात घेतात तेव्हा त्याचं एक उत्तर पोलीस यंत्रणा आणि इतर यंत्रणांचं प्रभावी नसणं हे पण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तरी सुद्धा एका लोकशाही राज्यात राहत असताना कायदा आणि न्यायालय आणि पोलीस या सगळ्या यंत्रणांना ओलांडून आपल्या हातामध्ये कायदा घेणं हे मी कधीही समर्थनीय मानणार नाही. मी ते समजू शकते. म्हणजे मला इथे बोलायला आवडेल की राज ठाकरेंनाही कोपर्डी प्रकरणात राग आला, देवेंद्र फडणवीसांनाही राग आला. तो राग काही तुमच्या माझ्या रागापेक्षा वेगळा नव्हता. पण म्हणून राज ठाकरे जर शरियाचा कायदा इथे आणा असं म्हणाले तर हे अत्यंत बेजबाबदार जसं विधान आहे ते त्यांना शोभणारं नाही. तसं मला असं वाटतं की हा कदाचित थोडा वयाचाही फरक असेल, पण मलाही तृप्तीला मैत्रीण संघटनेतली एक धाडसी कार्यकर्ती म्हणून हे सांगायला आवडेल की हा मार्ग काही बरोबर नाही आहे. याच्यापेक्षा बाकीच्या यंत्रणांना कामाला लावणं, यासाठी अधिक संघटित होणं आणि प्रयत्न करणं आणि मीडियाकडे जाणं हा अधिक लांब पल्ल्याचा पण अधिक टिकाऊ मार्ग आहे असं मला वाटतं. मंगला खिवनसरा यांच्याकडे जाण्या अगोदर, कारण मंगला खिवनसरा या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता, विचारवंत आहेत, चळवळीचा त्यांचा अतिशय जवळूनचा अभ्यास आहे. आता जो एक मुद्दा विद्यार्थ्यांनी मांडला त्याला जोडूनच मी काही नावं तुम्हाला सांगतोय मंगलाताई. सीमा साखरे, आपल्याला माहिती असेल की गेली 4 दशकं महिलांवरचे, बलात्कारित महिलांचे, शोषित महिलांचे, वंचित महिलांचे प्रश्न मांडतायत. त्यांना कधी रस्त्यावर येऊन कायदा हातात घेताना आम्ही पाहिलं नाही. रूपा कुलकर्णी आहेत. रूपा कुलकर्णी या नागपूरच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत. सनदशीर मार्गानं गेले अनेक वर्ष लढतायत. मोलकर्णींचं जे संघटन करायला अत्यंत कठीण असतं ते संघटन त्यांनी यशस्वीरित्या केलेलं आहे. रजिया पटेल आहेत. मी अनेक नावं तुम्हाला घेऊ शकतो. अहिल्या रांगणेकर आहेत. मृणाल गोरे, ज्यांनी त्या प्रश्नांवर आपली राजकीय कारकीर्द घडवली. एवढंच नव्हे तर त्या मृणाल गोरे गेल्यानंतर अनेक वर्षांनी त्यांचे हाडवैरी असलेल्या शिवसेनेला त्यांच्या नावानं पूल करावासा वाटला, नाव द्यावंसं वाटलं. बाकीचा सगळा भाग सोडून द्या. परंतु असं काय आहे की आजच्या राजकीय महिला नेत्यांना कायदा हातात घेऊनच महिलांचे प्रश्न सुटतील असा विश्वास आता वाटू लागलाय? मंगला खिवनसरा, गेली 35 वर्ष मी सामाजिक कार्य करते आणि गेल्या 35 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस आमच्याकडेही आल्या. मी विद्याबाळांच्या मताशी सहमत आहे पूर्णपणे. हिंसेला मी कधीही स्थान देणारी बाई नाही आहे. गांधी आंबेडकरांच्या सत्याग्रही मार्गाने आपल्याला बरंच काही साध्य करता येतं असं मानणारी मी एक कार्यकर्ती आहे. गेली 35 वर्ष एवढं काम केल्यानंतर सुद्धा मनामध्ये कुठेही असं आलं नाही की आपण एखाद्याला मारलं पाहिजे. मला असं वाटतंय की तृप्ती देसाईंनी केलेल्या कृतीशी मी अजिबात सहमत नाही आहे. कायदा हातात घेऊ नये आणि अशा पद्धतीने एखाद्याला शिक्षा देणं ह्याच्याशी मी सहमत नाही आहे. परिस्थिती काय होती काय नाही त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. पण 2 गोष्टी मला ह्या निमित्ताने प्रकर्षाने मांडायच्यात त्या अशा की आपल्याकडे येणाऱ्या केसेसच्या वेळेला, केसेस आल्यानंतर आपण त्याचा विचार नेमका कुठल्या टप्प्यांवर करतो, कशा टप्प्यांनी वाटचाल केली पाहिजेत. पोलीस आहेत, पोलिसांनी केलं नाही तर मुळात पोलिसांकडे जातानाच तुमची लोकशक्ती, लोकसंग्रह एवढा असला पाहिजे की पोलिसांनी ती तक्रार नोंदवूनच घेतली पाहिजे. आणि पोलीस जर तक्रार नोंदवून घेत नसतील तर वरिष्ठ अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी नसतील तर वरिष्ठ आणखी कोणी असेल तिकडे गेलं पाहिजे. पण कायदा हातात घेणं, हिंसेने त्याच्यावर
काही प्रकार करणं हे मला मुळात मान्य नाही आहे आणि म्हणून विद्याताईंच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. कॉम्रेड अहिल्या रांगणेकर असतील, मृणालताई असतील, यांच्या पठडीमध्ये वाढलेली मी एक कार्यकर्ती आहे आणि म्हणून माझं आजही मत आहे की कायदा हातात न घेता लोकशक्ती, लोकसंग्रह करून आपण हे सगळे प्रश्न कसे सोडवू शकतो. तृप्तीला मला एक सांगायचंय की महिलांना मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे म्हणून आपण जी आंदोलनं केली आणि त्यात लोकसहभाग आपण वाढवलात, तसा लोकसहभाग इथून पुढे येणाऱ्या केसेसमध्ये महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीमध्ये जर आपण लोकसंग्रह, लोकशक्ती वाढवली तर त्या लोकशक्तीच्या आधारावर आपण पोलिसांना बिलकुल तक्रार नोंदवून घ्यायला भाग पाडू शकतो, असा माझा गेल्या 35 वर्षातला अनुभव आहे. काय सांगाल तृप्ती देसाई? 2 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आपले अनुभव तुमच्यासमोर मांडतायत. विजयाताई रहाटकर कदाचित राजकीय दृष्ट्या या एका वेगळ्या विचारसरणीच्या असतील, परंतु ज्याला आपण अपॉलिटिकल आणि ज्यांच्या कार्याबद्दल, ज्यांच्या निष्ठेबद्दल कदाचित त्यांच्या काही विचारसरणींबद्दल, विचारांबद्दल मतभेद असू शकतात, परंतु मंगल खिवासरा असतील किंवा विद्या बाळ असतील, त्यांच्या हेतूबद्दल आणि कामाच्या संवेदनशीलतेबद्दल कोणी शंका घेऊ शकणार नाही. या दोघींच्या विवेचनानंतर, विश्लेषणानंतर आपल्याला काय वाटतंय? नाही, आता किंवसराताई जशा म्हणत होत्या त्या कोपर्डीला किती दिवसानंतर जाऊन आल्या मला माहीत नाही, पण तिथं जी घटना घडली आणि कशा पद्धतीने घडली, त्याच्यानंतर महिलांनी कसा चोप त्या कोर्टामध्ये त्या आरोपींना दिलाय हेही आपण बघितलेलं असेल. आणि अशा पद्धतीनं आता रस्त्यावर महिलांना हक्काने अधिकार मिळवून देण्यासाठी महिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. आपण 30-40 वर्ष सामाजिक कार्यात आहात, विद्याताई सामाजिक कार्यात आहेत, ज्येष्ठ आहेत, परंतु आत्ताची जी वाढती गुन्हेगारी आणि ज्या पद्धतीचं गुन्हेगारीकरण वाढतंय, आज वडील मुलीवर बलात्कार करतायत, आज भाऊ बहिणीवर बलात्कार करतोय, आज 4-4 लग्न करून 4-4 वेळा बलात्कार करून जे आहे ते वेगवेगळ्या मुलींबरोबर शारीरिक संबंध ठेवले जात आहेत. आणि अशा घटना जेव्हा आमच्याकडे येतात त्याच्यामध्ये लोकशक्तीचा वापर करायचा, विचार करायचा आणि स्टंटबाजीची वगैरे आम्हाला अजिबात काहीच गरज नाहीये. आम्हाला जिथं वाटलं मी माझ्या जबाबदारीचं जे काम होतं, मला प्रामाणिकपणे ज्या त्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी करायचं होतं ते मी केलेलं आहे. याला कुणी काही नाव देऊ शकतं, परंतु आज त्या मुलीचा जीव माझ्यामुळे वाचला. उद्या जर तिने आत्महत्या केली असती तरी माझ्यावर टीका झाली असती. उद्या जर तिला मी न्याय मिळवून दिला नसता तर त्या सगळ्यांनी सांगितलं असतं की मंदिर महिला प्रवेशासाठी या इतक्या आक्रमक होत्या, या आंदोलन करत होत्या, महिला अत्याचारासाठी कुठं तृप्ती देसाई मागे राहिल्या. अशा पद्धतीची सोशल मीडियावर सध्या टीका पण होतीये. परंतु महिला अत्याचारासाठी अशाच पद्धतीनं रस्त्यावर उतरून आम्ही काम करणार आहोत. कायदा सुव्यवस्थेवर विश्वास आहे, परंतु कायदा हातात घेण्याची जर वेळ आली तर महिलांच्या हक्काने अधिकारासाठी करावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल. मंगलाजी काय सांगाल? त्यांचा दृढ विश्वास अजूनही त्यांच्याच कृतीवर आहे, काय सांगाल मंगलाजी? मी, विद्याताई आणि आम्ही 70च्या दशकापासून ह्या सगळ्या स्त्रियांच्या चळवळीशी जोडलेलो आहोत. पहिला भाग. दुसरं असं की मथुरा बलात्कार प्रकरण, विद्याताई माझ्याशी सहमत होतील की प्रचंड देशभर ते प्रकरण गाजलं, अनेक महिला रस्त्यावर आल्या, पण कायदा हातात न घेता ती लढाई आपण लढलो. आणि कायद्यामध्ये बदल करणं, कायद्यामध्ये दुरुस्ती करणं, निर्भयाच्या नंतरही कायद्यामध्ये बरेच बदल झाले. 376 मध्ये अबस कडे आलं, 354 मध्ये तर आता 24 तासाच्या आत तुम्हाला चार्जशीट दाखल करावं लागतंय. मला असं वाटतं की चळवळींनी काही होत नाही, शांतपणे एखादा प्रश्न हाताळल्याने काही होत नाही आणि कायदा हातात घेऊनच सगळे प्रश्न सुटतील. मला असं वाटतं की हा थोडासा एक विचारांमधला मतभेद आहे. पण मला असं वाटतं की सत्याग्रही मार्ग, अहिंसेचा मार्गच तुम्हाला ह्या सगळ्या प्रक्रियेपर्यंत पोहोचवू शकतो. आणि आतापर्यंत झालेल्या सगळ्या चळवळींचं योगदान आणि चळवळींनी घेतलेल्या अहिंसक भूमिका ह्याच्यातनं बरंच बदल, परिवर्तन झालेले आहेत. त्यामुळे तृप्ती देसाई याच्या आधी जे आंदोलन केलं ते सत्याने अहिंसेच्या मार्गाने केलं होतं. मंदिर प्रवेशाचं आंदोलन यशस्वी पण केलं, परंतु महिलांवर होणारे अत्याचार, बलात्कार बघवत नाहीत. अशा पद्धतीचं जे विकृत जे पुढे लोक आलेले आहेत, अशा नराधमांना चोप देणं सगळ्यांचं कर्तव्य आहे. कदाचित आपण जसं म्हणाला तसं विचारात फरक असू शकतो, परंतु आम्ही तरुण कार्यकर्ते आहोत आणि तरुणांनी अशा पद्धतीनं जे आहे ते जर
आपण मनाने यांना धडा तरुणच आहोत. शिकवला, आमच्या वयाचा तरच विचार नक्की नका मला तर करू वाटतं की आपण. जनता पण विजयाताई- आमच्या बरोबर आहे. कारण आज जवळजवळ 700 ते 800 लोकांचे जवळजवळ मेसेज फोन आलेत की बऱ्याच ठिकाणी म्हणजे इथं चालू होतं की स्टंटबाजी वगैरे, परंतु आपण जे केलेलं काम आहे ते योग्य केलेलं आहे. आपण चोप दिला पाहिजे. आज आमच्या आई बहिणी सुद्धा रात्री अपरात्री बाहेर पडतात, बाहेर जातात, त्यांच्यावर अशी वेळ येऊ शकते. आणि अशा पद्धतीचं ग्रामीण भागात जर आपण चित्र बघितलं तर ग्रामीण भागात तर अशा घटना दाबून टाकल्या जातात. सरपंच, ग्रामपंचायत सदस्यापर्यंतच त्या तृप्ती देसाई- राहतात. आणि आता शिक्रापूर असेल तृप्ती किंवा देसाई, बानेर असेल, तुमची अशी जी जी मांडणी आहे ना, बाहेरची जी ठिकाणं आहेत तृप्ती तिथं देसाई, hear me गुंठामंत्री out. इतके वाढले, तृप्ती देसाई, त्या गुंठामंत्र्यांना वाटतं की आपण पैसे फेकले की मुली महिलांवरचे मिळतात. गुन्हे पैसे वाढलेले फेकले की मुलींना आहेत, विकत महिलांवरचे घेता येतं. अत्याचार आपण वाढलेले काही केलं तरी आहेत, मुलींना महिलांवरचे ज्या महिला आहेत, नातेवाईकांकडून त्यांना होणारे विकत घेता अत्याचार येऊन वाढलेले सगळं आहेत. करता येतं. पोलीस अशा अत्याचारांना फारसी न्याय द्यायला सक्षम नाहीत. आपली जी न्याय यंत्रणा आहे तिथे अनेक वर्ष न्याय मिळत नाही, तारीख पे तारीख. हे सगळं मला मान्य आहे, परंतु आंख के बदले आंख, खून के बदले खून, ईट का जवाब पत्थर. आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गल्लीत जर तृप्ती देसाईच न्याय देणार असतील तर मग या देशातली न्यायालय कशा करता ठेवायची, या देशातलं पोलीस कशा करता ठेवायचं, या देशात सीमेवर जवान कशा करता ठेवायचे, हे सगळंच काम तृप्ती देसाई करू शकतात की. हिंसेला राजाश्रय या विषयाची रंगलेली चर्चा आपण पाहिली. आपल्यासोबत तृप्ती देसाई, विद्या बाळ, मंगला खिवणसरा आणि विजया रहाटकर. या दुसऱ्या भागात जो मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो मुद्दा आपण टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो मुद्दा आहे, कायदा हातात घेऊन महिलांचे प्रश्न सुटतील का? कायदा हातात घेऊन महिलांचे प्रश्न सुटतील का? ज्या मुद्द्यावर किंवा ज्या पॉइंटवर मगाशी ब्रेकच्या आधी आपली चर्चा थांबवलेली होती त्याच मुद्द्यावर मी आता सुरुवात करतोय की आग के बदले आग, ईट का बदला पत्थर किंवा खून का बदला खून याच्यासारख्या चित्रपट स्टाईल किंवा 3 तासातला अंधा कानून या चित्रपटातल्या निर्णय स्टाईल, अशा गोष्टी अलीकडे खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. सनदशीर मार्गानं न्याय मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप लांबत चालली आहे. त्यामुळे लोकांना झटपट न्याय मिळाला असं वाटणारा तृप्ती देसाई दिग्दर्शित, लिखित, अभिनीत चित्रपट आवडायला लागलाय. काय सांगाल विजया रहाटकर? उदयजी, माझ्या मनामध्ये या निमित्ताने 3 प्रश्न येतात. तृप्ती देसाई असं म्हटल्या की माझी आधी सगळी आंदोलनं झाली आणि मी लोकांना, महिलांना मंदिर प्रवेशाकरता न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यामध्ये हे झाल्यानंतर आता मात्र काही फारसं नव्हतं आणि आता याची सोशल मीडियावर चर्चा चालू होती. तर सोशल मीडियावर चर्चा चालू होती आणि तृप्ती देसाई आता शांत आहेत आणि म्हणून मला काहीतरी करणं आवश्यक होतं का, म्हणून हे या पद्धतीचं काम झालं का, हे सगळं बघितल्यानंतर असा प्रश्न मनामध्ये, माझ्याच नाही सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न नक्की आला असेल. दुसरा मला पडलेला एक प्रश्न अजून असा आहे की हे सगळं करताना खरंच त्या मुलीला न्याय मिळाला का? मी त्या मुलाला मारलं, पण मग ते मारलं आहे म्हणून त्या मुलीला न्याय मिळाला का? ती म्हणत होती की तृप्ती देसाई तुम्हाला संधी मिळेल, तृप्ती देसाई तुम्हाला संधी मिळेल बोलायची, तृप्ती देसाई तुम्हाला संधी मिळेल बोलायची तेव्हा बोला, तृप्ती देसाई तुम्हाला बोलायची संधी मिळेल तेव्हा बोला. ती मुलगी हे म्हणत होती, तुम्हाला भरपूर वेळ मिळणार आहे, मीडिया तुम्हाला भरपूर स्पेस देते, याचा अर्थ आपलं काम योग्य असं समजायचं कारण नाहीये. त्या मुलीला खरंच न्याय मिळाला का? मुलाला मारलं, लोक जमली, मीडिया आला आणि सगळीकडे लगेच क्लिप व्हायरल पण झाली, पण खरंच त्या मुलीला न्याय मिळाला का? त्याचा परिणाम काय झाला? त्या मुलानं त्या मुलीशी लग्न केलं का? आणि त्यानंतर शेवटी कुठं जावं लागलं? शेवटी यंत्रणांच्याकडेच जावं लागलं ना, पोलिसांच्याकडेच जावं लागलं ना. हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा माझा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांनी या मुद्द्यावर विचार केला पाहिजे. तो असा आहे की हे सगळं करत असताना खरंच लोकांची मानसिकता बदलली का हो? किंवा मानसिकता बदलण्याकरता हे खरंच प्रयत्न होते का? मला असं पण वाटतं उदयजी की ज्या वेळेला आम्ही काही मुद्दे घेऊन लोकांच्या पुढे जातो आणि हे मुद्दे घेत असताना प्रत्येक प्रश्नांवर आम्ही संघर्षाची भूमिका घ्यायला हवी का? किंवा संघर्षाची प्रत्येक वेळेला भूमिका घेऊन समाजामध्ये अनरेस्ट निर्माण करूनच आम्ही काही मिळवू शकतो का? मला हे वाटतं की अशा अनेक महिला आहेत इथं, म्हणजे मला फार सन्मानानं उल्लेख करावा असं वाटतं विद्याताईंचाच, मंगलताईंचाही मी उल्लेख करेन, आपण सीमाताईंचा उल्लेख केला, रुपाताईंचा केला, तसाच उल्लेख मी अजून एक करेन सुनीता हळदेकरांचा, जी पूर्वांचलामध्ये काम करते आहे, या सगळ्या महिलांचा. या सगळ्या महिला पडद्याआड राहिल्या आहेत, पण यांचे विचार सोडलेले नाही आहेत. आपण आज जर बघितलं स्त्री पुरुष समानता अजूनही आलेली नाही आहे, पण त्याच्याकरता विद्या बाळ यांनी जे योगदान दिलेलं आहे हे आम्ही कोणीच विसरू शकत नाही.
मंगला खिवसरा ज्या पद्धतीनं आपल्या निष्ठांना धरून राहिल्यात आणि वर्षानुवर्ष त्यांनी काम केलं हे आम्ही कधीच विसरू शकत नाही. अशा अनेक महिला आहेत ज्या वर्षानुवर्ष काम करतायत, पडद्याच्या आड राहिलेल्या आहेत, पण त्यांचा कायद्यावर विश्वास आहे. आणि कोल्हापूरच्या काढण्याला सोबत घेऊन कांचनताई त्या पुढे परोळेकर गेल्या आहेत, आहेत. बिलकुल, कांचनताई परोळेकर, कांचनताईंचा पण वैशाली उल्लेख करता पाटील येऊ आहेत, शकेल. चंद्राणी कोंदाळकर आहेत, अनेक अगदी, नावं अगदी, सांगता अशी येतील अनेक की नावं ज्या सांगता येतील. अशा मग सनदशीर या मार्गाने महिला वाढतायत. श्रद्धा सनदशीर- कळंबेटे आहेत रत्नागिरीच्या. बिलकुल अशी खूप नावं घेता येतील. या सगळ्या महिलांनी सनदशीर मार्ग स्वीकारला आणि त्यात त्यांना यश नाही आले. मला एक वाटतं की समाजाची भूमिका तयार व्हायला एखाद्या विषयावरची खूप काळ जावा लागतो, पण तेवढं आम्हाला ती मनोभूमिका तयार करण्याकरता आम्हाला धीर पण धरावा लागतो, पेशन्स लागतो. पेशन्स लागतो, आम्हाला धीर धरावे लागतात. आणि मग खरंच आम्हाला तेवढा धीर धरता येतोय का, हा सुद्धा कळीचा मुद्दा या निमित्ताने पुढे येतोय. बरोबर आहे. अनेक प्रश्न तुम्ही उपस्थित केले, त्याच्यावर अर्थातच तृप्ती देसाई यांना प्रतिक्रिया व्यक्त करायची असणार. त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना आणखीन एका गोष्टीचा खुलासा करावा आणि तो म्हणजे मी माझ्या समोर आरसा धरतोय. तृप्तीजी, अशा प्रकारे सनदशीर मार्गाने लढणाऱ्या स्त्रियांना पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही, झटपट कार्यकर्ते मिळत नाहीत, झटपट अनेक सगळ्या गोष्टी ज्या पटकन येऊ शकतात प्रसिद्धीनी त्या येऊ शकत नाहीत. अशा प्रकारचा आपल्याला अनुभव आल्यामुळे किंवा आपण एकट्या नाही आहात त्याच्यात, अनेक लोक असे कायदे हातात घेताना आम्हाला दिसत आहेत. त्या सगळ्यांची मानसिकता मी समजून घेतोय. कुठेतरी माध्यमं शांत समयीच्या मंद प्रकाशात कार्य करणाऱ्या ज्या कार्यकर्त्या असतात त्यांना आम्ही लोक प्रसिद्धी देत नाही, परंतु चप्पल कोणी हातात घेतली आणि 4 फटके लगावले की आम्ही देखील त्याची हेडलाईन करतो. याची सवय आणि चटक आम्ही लावली, त्याच्यामुळे पटकन लोक हातात चप्पल घ्यायला तयार होतात, माध्यमातही दाखवायला तयार होतात. परंतु आत्ता विजया रहाटकर, त्यांच्याशी तुमचे राजकीय मतभेद असतील, परंतु त्यांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात अनरेस्ट मिळवूनच, अनरेस्ट करूनच आम्हाला न्याय मिळणार आहे का? पोलिसी यंत्रणेकडेच तुम्हाला शेवटी जावं लागणार असेल किंवा तुम्ही गेलात तर मग तुम्ही अशा प्रकारची गोष्ट रस्त्यावर करण्याची गरज काय होती आणि लोकांची मानसिकता याच्यामुळे बदलली का? त्या महिलेला न्याय मिळाला का? तृप्ती देसाई. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या महिलेला नक्कीच न्याय मिळालाय. 4 महिने झालं FIR दाखल होत नव्हती. शुक्रवारी ती मुलगी माझ्याकडे आलेली होती. आज FIR दाखल झालेली आहे. त्याला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये नेलं तेव्हा 376 बलात्कारचं कलम आणि गर्भपात जो जबरदस्तीने केला ते 313 कलम अशा पद्धतीनं जे आहे त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणतोय की जी तातडीनं प्रसिद्धी मिळते म्हणून हे केलं जातंय, तर अजिबात नाही. उदय सर, मी 2003 पासून काम करतेय आणि आपलं चॅनल माझं अजित बँकेचं आंदोलन असल्यापासून जे आहे ते दाखवतंय. हां, आता मंदिर प्रवेशाच्या वेळेला आम्ही प्रसिद्धी माध्यमातून पुढा वगैरे आलेलो असू, परंतु आजपर्यंत जेव्हा एका माणसाने तेव्हा त्याच्या महिलेला जेव्हा तिचं मुंडकं कापलेलं होतं आणि तिला हातात घेऊन जो भर रस्त्यात जेव्हा जात होता तेव्हा सुद्धा कोर्टात जाऊन मी त्याला मारहाण केली होती, तेव्हा सुद्धा दाखवलं गेलं होतं. म्हणजे आत्ता काही ते आणि ते चॅनलवर आलं नव्हतं तेव्हा मी मीडियाला बोलवलं नव्हतं, किंवा आज सुद्धा जाताना एकही मीडिया आलेला नव्हता, किंवा अशा पद्धतीची स्टंटबाजी वगैरे काहीच करायची नव्हती. पण त्या मुलाला बोलवून त्याला धडा शिकवायचा होता. आपल्या आई बहिणींकडे इज्जतीने बघितलं पाहिजे. आज जी तुम्ही महिलेकडे बघण्याची नजर आहे, पैशाने विकत घेता येतं अशी त्याची आणि त्याच्या कुटुंबियाची जी एक आरेरावी होती त्याला मोडीत काढणं गरजेचं होतं. आणि आम्हाला वाटतंय की आम्ही आज जे केलं ते योग्यच केलं. आणि अशा पद्धतीने जर महिलांना धारेवर धरलं जात असेल, तिची फसवणूक होत असेल, पोलिसांच्या इथं जाणं तिला असुरक्षित वाटत असेल, तर अशा नराधमांना चोप देणं हे सुद्धा आमचं कर्तव्य समजतो. नाही, मला पुन्हा याच्यामध्ये पुन्हा असं म्हणायचं आहे की खरोखरच जर त्यांची मानसिकता या पद्धतीची होती तर हे मारून त्या कुटुंबाची मानसिकता बदलली का? आम्हाला जर काम करायचं असेल, मानसिकता जर बदलायची असेल, चांगली गोष्ट आहे तृप्तीताई की तुम्ही मानसिकतेवर बोललात, उत्तम आहे, बदलली पाहिजे तरच काहीतरी चांगलं सगळं होऊ शकतं. आम्ही एका समान दिशेने आम्ही जाऊ शकतो. पण ही मानसिकता खरंच त्या कुटुंबाची बदलली का? आणि ही मानसिकता जर बदलायची असेल तर ह्याच्याकरता किती काळ जावा लागेल, किती काम करावं लागेल याची कल्पना कुठेतरी आपल्या मनामध्ये आहे का याचा पण आपण विचार केला पाहिजे. मला हे पण वाटतं उदयजी याच्यामध्ये की शेवटी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्या घटनेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्या घटनेनं स्त्री आणि पुरुषांना समान लेख ठेवलेलं आहेच आहे, पण तरी सुद्धा महिलांच्या करता विशेष कायदे केलेले आहेत. अशा पद्धतीने आम्ही वागून आमचा त्या कायद्यांवर विश्वास नाहीये हेच आम्ही अधोरेखित करतो आहे का?
कारण आमच्या उक्ती आणि आमच्या कृतीमध्ये एक वाक्यता असली पाहिजे. ही एक वाक्यता कुठेतरी मला असं वाटतं ही दिसत नाहीये, जी असण्याची अत्यंत गरज आहे. त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे, आमच्याकरता जे कायदे बनले आहेत, ज्याच्यामुळे आज आम्ही सुरक्षित पण आहोत, ज्याच्यामुळे आम्ही आज सन्मान सुद्धा घेतो आहोत, त्याचा आम्ही आदर करू, हे आम्ही तेव्हाच म्हणू शकतो. आपण एक तृप्ती, मी येतो तुमच्याकडे. विद्याताई, आंख के बदले आंख, ईट के बदले पत्थर और खून के बदले खून, अशा प्रकारची एक कार्यकर्त्यांची नेत्यांची मानसिकता होते. तुमच्या काळात कधी जेव्हा तुम्ही मंदिर प्रवेशाचा प्रश्न असेल, मला कल्पना आहे की आपण त्याच्यावर एक सनदशीर मार्गानं खटला लढलेला होतात. परंतु जेव्हा हा खटला दाखल केलात तेव्हा माध्यमांसमोर तुम्ही लगेच ट्विट करताना मला कधी दिसला नाहीत किंवा माध्यमांकडे त्याच्या क्लिपिंग्स कधी पाठवताना दिसला नाहीत. अलीकडच्या कार्यकर्त्यांना हातात चप्पल घेतली, बडवायला सुरुवात केली की कार्यकर्त्यांच्या मोबाईलमधून चॅनलच्या संपर्कांना तातडीनं हे सगळं पाठवायची गरज का वाटते? तुमच्या काळात तसं तुम्हाला का करावं असं वाटलं नाही? मला समजून घ्यायचं, जसं मी तृप्तीताईंची मानसिकता समजलो तशी मला तुमची समजून घ्यायची आहे, तुमची समाजासमोर मांडायची आहे. कुठला मार्ग योग्य आहे हे लोक ठरवतील. विद्याताई, मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणाकडे बघताना तृप्ती देसाईंच्या सगळ्याच हेतूंची शंका घ्यायला मला आवडणार नाही आहे. मी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते, पण तरी त्यांच्या कृत्याचं समर्थन करत नाही. कारण त्यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी जे केलं ते समर्थनीय वाटत असलं आणि मी समजून घेतलं तरी मी समर्थन करणार नाही. याच्यात आणखीन 2 गोष्टींबाबत मला बोलायचं. जसं आता विजयाताई म्हणाल्या की त्या कुटुंबाला न्याय मिळाला का, त्या मुलीला न्याय मिळाला का. मला असं वाटतं की जेव्हा बळी तो कानपिळी या एका तत्वाचा आपल्या मनावर प्रभाव असतो तेव्हा आपण हिंसेच्या बाजूला अधिक झुकतो आणि विचार करायला आपण थांबत नाही आणि तातडीने कृती करावी असं वाटतं. याच्यामध्ये एक वयाचा आणि बदलत्या जमान्याचाही प्रश्न आहे आणि प्रत्येक माणसाचा काम करण्याचा एक पिंड वेगळा असतो. त्यामुळे आमच्या दोघींच्या या प्रकरण हाताळण्यामध्ये, अप्रोचमध्ये आपल्याला फरक दिसत असेल. पण मला असं वाटतं की आता तुम्ही ज्याचा सारखा उल्लेख करताय, डोळ्यासाठी डोळा आणि हातासाठी हात, या प्रकारची जी एक हिंसक वृत्ती आहे ही अल्टिमेटली कधी शांतता निर्माण करणारी वृत्ती नाहीये. याच्यातून सदैव एक अस्वस्थता, हिंसा, सूड हे वाढत जाणार आहे. जगभरातला अनुभव असा आहे की या प्रकारच्या हिंसक कायद्यांनी आणि कारवायांनी जगातल्या गोष्टी हिंसक कमी झालेल्या नाहीत. फाशीच्या शिक्षेला विरोध करताना सुद्धा आम्ही हेच म्हणतो की फाशीची शिक्षा दिल्यामुळे गुन्हे कमी झालेत का? जगभरामध्ये फाशीची शिक्षा रद्द करण्याकडे कल चाललाय. त्याच्या उलट जर आपण या बळी तो कानपिळी या न्यायाकडे जायचं नसेल, मला अशी एक कल्पना करावीशी वाटते की यावेळेला तृप्ती आपल्या काही सहकार्यानं घेऊन गेली, तिने एका चांगल्या हेतूने का होईना एक सापळा रचला आणि त्यामुळे ती त्याच्यात यशस्वी झाली. तो माणूस एकटा, तर तो अधिक बलवान असल्यामुळे तृप्ती बिचारी त्याची बळी ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे बळी तो कानपिळी हा न्याय चुकीचा आहे. तो जंगलचा कायदा आहे, तो माणसांच्या जगामध्ये वापरण्याचा आणि विशेषतः लोकशाही देशामध्ये वापरण्याचा कायदाच नाहीये. आणखीन एक याच्यात मुद्दा निघतो की ह्याच्यात न्याय मिळाला का कुटुंबाला? त्या मुलीची तक्रार तृप्तीपर्यंत आली, आत्महत्येपासून तृप्तीने तिला वाचवलं हे खरं असलं तरी या मुलाला उद्या शिक्षा झाली आणि ज्या मुलाला या मुलीशी लग्न करायचं नाही असं तो पुन्हा पुन्हा म्हणतोय, त्या माणसाशी या मुलीचं लग्न करून देणं हा तरी न्याय होणार आहे का? जिथे त्या मुलीला तिच्या आत्मसन्मानाने जगताच येणार नाही, कारण त्या मुलाला ती मुलगी नकोच आहे. तेव्हा अहिंसक मार्गाने जर आपण विचारपूर्वक गोष्टी करायला गेलो तर न्यायाच्या आणि शांततेच्या शक्यता वाढतात आणि हिंसक आणि ताबडतोबीनी त्यांची उर्मी, ऊर्जा, कळकळ, चीड, राग मी सगळं समजू शकते. पण असं झालं तरी शहाण्या माणसांनी थांबून विचार करून आपल्या भोवती असलेल्या ज्या व्यवस्था आहेत त्या बळकट करण्यासाठीच प्रयत्न केला पाहिजे. अंतिमतः तेच आपल्या सर्वांच्या उपयोगाचं आहे. नाहीतर आज मी बलवान आहे पण उद्या दुसरा बलवान झाला तर मी त्याची बळीच ठरणार, ही शक्यता विसरता कामा नये. मंगला केवनसरा, काय सांगाल की एक प्रकारे अशा प्रकारे जर गल्ली बोळात असे चपल्याने मारण्याचे प्रयत्न झाले तर महिलांचे प्रश्न सुटतील असं आपल्याला वाटतं का? मग न्यायालयाची आणि पोलिसांची आणि सीमेवरच्या जवानांची तरी गरज काय? मी विद्याताईंच्या मताशी अगदी पूर्णपणे सहमत आहे आणि अहिंसक मार्गाने कायद्यावर विश्वास ठेवून आणि कायद्यांच्या चौकटीत राहून ती सगळी यंत्रणा व्यवस्थितपणे राबवणं, कायदा हातात घेण्यापेक्षा त्याला राबवणं, व्यवस्थित त्याचं
अंमलबजावणी करून घेणं हे काम आपण केलं पाहिजे. एक साधं उदाहरण मी आपल्याला सांगते की एखादी केस तुमच्याकडे जेव्हा येते, म्हणजे विद्याताई सुद्धा मिळून साऱ्या जणीच्या ह्याच्यात नारी समता मंच हे विचारपीठ चालवतात. आम्ही औरंगाबादला सजग महिला संघर्ष समिती आहे, त्याच्या वतीने काउन्सिलिंग करतो. अनेक केसेस येतात, अनेक भांडणं असतात, अनेक कुटुंब आम्ही जोडतो, समुपदेशनाने जोडतो. काही केसेस अशा असतात की तुम्हाला पोलीस स्टेशनला गेल्याशिवाय पर्याय नसतो. आज विद्याताई पोलीस स्टेशनला जात नाही, मी पोलीस स्टेशनला जात नाही, पण आमच्या आजवरच्या भूमिका, आमची आजवरची नैतिकता, आम्ही आजवर घेतलेल्या भूमिका आणि आम्ही केलेला एखादा भोन सुद्धा त्या बाईला न्याय मिळवून द्यायला पुरेसा पडतो, असं मला या ठिकाणी मुद्दाम नमूद करावं असं वाटतं. आपण किती वर्ष काम करतो, काय भूमिका घेतो, कुठले प्रश्न हाताळतो आणि ते प्रश्न हाताळताना कुठले मार्ग आपण स्वीकारतो, ह्याच्यावर तुमची प्रतिमा ठरते आणि प्रश्न सुटायला मदत होते, असा माझा गेल्या 35 वर्षातला हा अनुभव आहे. काउन्सिलिंग अतिशय चांगला एक मार्ग आहे. नारी समता मंचही ते पुण्यामध्ये करते, औरंगाबादलाही आम्ही करतो, सीमाताई साखरे करतात, रूपा कुलकर्णी करतात. अशी असंख्य नावं राज्यभरामध्ये आपल्याला घेता येतील. पण कायदा हातात घेऊन प्रश्न सुटेल असं माझं मत अजिबात नाही आहे. अहिंसक मार्गाने आणि डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारानेच तुम्हाला हे सगळे प्रश्न सोडवावे लागतील. ह्याचा अर्थ तुम्ही बघत राहणं असा अजिबात नाहीये. तुमचा लोकसंग्रह, तुमची ताकद, तुमची शक्ती ही सुद्धा तुमच्या सगळ्या केसेस नोंदवून घ्यायला आपोआपतः पोलिसांना भाग पाडत असते. त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला रस्त्यावर उतरणं, संघर्ष करणं आणि अशा पद्धतीची अरेरावीची भाषा सुद्धा करण्याची गरज पडत नाही, असं माझं व्यक्तिशः गेल्या 35 वर्षातल्या अनुभवातलं मत आहे. तृप्ती देसाई, या कार्यक्रमाची सुरुवात तुमच्यापासून केली होती आणि तेव्हाच मी सांगितलं होतं की एका कार्यक्रमानं महिलांवरच्या अन्यायाचे प्रश्न सुटणार नाहीत, तसंच मानसिकतेतही बदल घडणार नाही. तरी देखील या कार्यक्रमाचा शेवट तुमच्या वाक्याने. ऑल युअर्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता विद्याताईंनी सांगितलं किंवा सराताईंनी सांगितलं, मगाशी विजयाताई बोलल्या, परंतु मला एवढंच सांगायचं आहे की पोलीस यंत्रणेवर अजिबात कुणाचा विश्वास राहिला नाही. महिलांना सगळेच महत्त्वाचं म्हणजे असुरक्षित वाटतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीचं आत्ता त्यांनी जसं सांगितलं की काउन्सिलिंग केलं पाहिजे. माझ्या इथं पण जेवढ्या केस येतात, मी स्वतः जी आहे समाधान शिबिरं घेते, त्याच्यामध्ये महिलांना समाधान शिबिरामध्ये दोन्ही पार्टींना बोलवलं जातं. परंतु अशा घटनांमध्ये आणि हे जी गुन्हेगारी वाढत चाललेली, आपण बघताय की दारू पिऊन कित्येक घटना घडतायत. मी मुख्यमंत्र्यांना आता 1.5 महिना झाला वेळ मागतेय दारूमुक्त महाराष्ट्रासाठी आपण पुढाकार घ्यावा म्हणून. तेव्हा मुख्यमंत्री आज अण्णांनी देखील, तृप्तीताई तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज अण्णांनी देखील दुसऱ्या दिवशी स्वतःच जातात. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, आज अण्णांनी देखील तीच मागणी केलेली आहे. कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता ज्यांनी सनदशीर मार्गाने अशा प्रकारे आयुष्यातले लढे दिलेले आहेत, मग त्या बीडच्या 100 वृद्ध जोडप्यांचा सांभाळ करणाऱ्या मंजुषा कुलकर्णी आहेत, बीडच्याच महिला बचत गटाची प्रचंड मोठी चळवळ उभारून त्यातून महिलांवरच्या अन्यायाला एक प्रकारे उत्तर देणाऱ्या मनीषा तोकले आहेत, रजिया सुलतान आहेत, आमच्या अमरावतीच्या आहेत, अनेक वर्ष बलात्कारित महिलांचे प्रश्न सोडत आहेत, सिंधुदुर्गच्या कमलाताई परुळेकर आहेत, साधनाताई झाडबुके आहेत कोल्हापूरच्या. मी अशा अनेक महिलांचे इंटरव्ह्यू स्वतः केले आहेत, नसीमा उगरूचा केलेला आहे, अनेक महिलांचे केलेले आहेत. त्यांना सनदशीर मार्गांवरचा विश्वास कधी आपला ढळावा असं वाटलं नाही. प्रेक्षको, हिंसेला राजाश्रय या विषयावरची गंभीर आणि काहीशी प्रबोधनात्मक अशी चर्चा आपण पाहिली. पोलीस यंत्रणेवर, महिलांच्या आयोगांवर आपला विश्वास नाही, महिलांच्या हितासाठी वारंवार कायदा हातात घेईन, रस्त्यावर उतरेन आणि असंच करेन, असं तृप्ती देसाई यावेळी सांगितलं. तर तृप्ती देसाईंचा मार्ग आम्हाला मान्य नाही. कदाचित महिलांपर्यंत पोहोचण्यात राज्य महिला आयोग कमी पडत असेल, पण कायद्यानं महिलांना संरक्षण देणाऱ्या अनेक यंत्रणा आहेत, त्यांच्याकडे दाद का बरं मागितले नाही, असा सवाल विजया रहाटकर यांनी केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ आणि मंगल खिवनसरा यांनी आपण हिंसेचं अजिबात समर्थन करणार नाही असं ठासून सांगितलं. लोकशक्तीचा, जनमताचा रेटा वाढवून पोलिसांना किंवा इतर यंत्रणांना महिलांना न्याय द्यायला भाग पाडता येतं असं आपला 30 ते 40 वर्षांचा अनुभव देखील त्यांनी सांगितला. अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गानं सुरू असलेल्या चळवळींमुळे कायद्यात बदल झालेत, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं. पण महिलांना न्याय देण्यासाठी अशा नराधमांना चोप देणं हाच योग्य
योग्य मार्ग असल्याचं कार्यक्रमाच्या शेवटी तृप्ती देसाई यांनी ठासून सांगितलं. पण अशा नराधमांना भर रस्त्यात चोप दिल्यानं खरंच पीडित मुलींना न्याय मिळेल का, असा सवाल विजया रहाटकर यांनी केला. तृप्ती देसाई सारख्या कार्यकर्त्याच जर न्याय देणार असतील तर पोलीस, महिला आयोग, न्यायालय अशी यंत्रणांची गरज काय, हा सवाल देखील या निमित्तानं पुढे आला. प्रेक्षको, चित्रपटातला हिरो जो असतो ना, तो गुंडांना सगळ्यांच्या देखत भर चौकात शिक्षा करतो. पण आयुष्य म्हणजे 3 तासाचा चित्रपट आणि मीडियातली प्रसिद्धी नाही. लिबियाचा हुकुमशाह कर्नल गद्दाफी याला रस्त्यावर ठाण मारण्यात आलं. हे शेवट आकर्षक वाटत असले तरी व्यवस्थेवरचा विश्वास उडवणारे आणि त्याहीपेक्षा एका अव्यवस्थेकडे जाण्याचं लक्षण आहे. कायद्याचं राज्य निर्माण करण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले याचं हे लक्षण आहे. चांगलं काय वाईट काय याचा विवेक सुटल्याचं हे लक्षण आहे. गुन्हेगाराला झटपट शिक्षा व्हायला हवी हा हेतू चांगला आहे, पण त्यासाठी कोणता मार्ग आम्ही समोर आणतोय हा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा गोष्ट आहे. हिंसाचाराच्या मार्गाने प्रसिद्धी एका क्षणात मिळते, पण प्रसिद्धी ही क्षणभंगूर असते आणि मीडियातली प्रसिद्धीची नशा झिंग देणारी असते. प्रसिद्धी जरूर मिळवा, पण त्याआधी सिद्धी महत्वाची असते, हे विसरू नका. हिंसाचाराचा मार्ग जनतेला का आवडतोय, संरक्षित मार्गांचे लढे एकाकी का पडतायत, याचा देखील या निमित्तानं राज्य महिला आयोगानं विचार करायची गरज आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल 4 महिलांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.